काय कारवाई आहे आणि यामध्ये 2 महिला आपण अटक केलेल्या आहे. काय माहिती आहे? पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर येथे 2 महिलांना बांधकामावर सुरू असलेल्या इलेक्ट्रिक कामाच्या वायरी चोरून नेल्याच्या याच्यावरून अटक करण्यात आलेली आहे. घटना अशी आहे की 7 मे 2026 रोजी विनायक आदर्श सोसायटी रोपळेकर चौक या ठिकाणी बांधकामावर इलेक्ट्रिक काम सुरू असलेल्या ठिकाणच्या 16 बंडल एकूण किंमत 89,106 रुपयाचे इलेक्ट्रिक वायर चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर तक्रारीवरून पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेज पाहिले असता 2 महिला ह्या त्या ठिकाणचे इलेक्ट्रिक वायर चोरी करून घेऊन जात असताना दिसून आले. त्या माहितीवरून गुप्त माहितीदाराच्या याच्यावरून मारुती गोरे व महिला पोलीस हवालदार रत्नमाला धुळे यांनी ट्रॅप लावून त्या महिलांना शहानूरवाडी या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नाव विचारलं असता एकीचं नाव ज्योती संदीप चोथमल वय 40 वर्ष राहणार मिलिंदनगर उस्मानपुरा, तसेच दुसरी महिला आहे तिचं नाव आहे रत्नमाला हिरामन ढवळे वय 22 वर्ष राहणार नागशेन नगर उस्मानपुरा असे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी या चोरी केलेला जे इलेक्ट्रिक वायर आहे त्याची कबुली दिली. तसेच त्याप्रमाणेच जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणखी एका ठिकाणी त्यांनी अशाच प्रकारची इलेक्ट्रिक वायर चोरी केली होती. जवाहरनगर पोलीस स्टेशन व्यतिरिक्त त्यांनी MIDC शिडको तसेच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा अशा इलेक्ट्रिक वायर व इतर साहित्य चोरी केल्याचे सांगितले. हे सर्व जे चोरी केलेले साहित्य आहे, चोरी केलेले जे इलेक्ट्रिक वायर आहे ते सदरचे मुद्देमाल हा एक भंगार व्यावसायिक आहे शेख समीर शेख शकील राहणार सदब कॉलनी कटकट गेट याला विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 3 लाखापेक्षा जास्त किमतीचं इलेक्ट्रिक वायर व इतर साहित्य चोरीचं त्यांनी त्या भंगार व्यावसायिकाला विकल्याचे त्यांनी सांगितले. त्या बदल्यात त्यांनी जे पैसे थोडेफार प्रमाणात त्यांना पैसे मिळालेले आहेत असे त्यांनी सांगितले. त्यांनी महिलांनी इतर जे 4 याची कबुली दिल्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. सदर महिलेने दिलेल्या माहितीवरून भंगार व्यावसायिक शेख समीर शेख शकील राहणार कटकट गेट याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याला यापूर्वीच महिलांना अटक केल्याची कुणकुण लागल्याने तो फरार झालेला आहे. त्याला अद्यापर्यंत अटक करण्यात आलेली नाही. त्याला अटक करून गुन्ह्यातील 4 गुन्ह्यातील जे मुद्देमाल हस्तगत करण्याची तजवीज ठेवली आहे. सदरच्या महिलांविषयी अधिक माहिती घेतली असता त्या महिलावर यापूर्वी सुद्धा असेच इलेक्ट्रिक वायर व इतर साहित्य चोरी केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती रेकॉर्डवर मिळून आलेली आहे. काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत झालेल्या तपासात एवढेच आरोपी असल्याचे दिसून आलेले आहे. त्यांच्याकडे अजून विचारपूस करणे सुरू आहे. माहिती मिळताच त्यांना इतर आरोपी निष्पन्न झाले त्यांना अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज. यामध्ये काही वाहन वगैरे वापरण्यात आले नाही. या महिला ह्या दिवसा किंवा रात्री भंगार वेचण्याच्या अनुषंगाने रेखी करायच्या आणि त्यानंतर त्या गोणीमध्ये भरूनच त्या इलेक्ट्रिक वायर व इतर साहित्य घेऊन जाण्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई ही